प्रथम फलंदाजीसाठी भरत भोईर आणि भावेश पाटील. गोलंदाजीसाठी अंकुश सुरुवात करणार आहेत. अंकुश घरत. ओके, कालच्या सामन्यात आपल्याला भरपूर नवीन नवीन चेहरे बघायला मिळाले. यज्ञेशच्या स्वरूपात एक चांगला फलंदाज, चांगला गोलंदाज बघायला मिळाला. तसंच जयेश घरत, प्रशांत घरत यांच्यासारखे दिग्गज खेळाडूही बघायला मिळाले. तसंच हॅट्रिक वीर केतन सुद्धा बघायला मिळाला. बघूया पहिलाच सुरुवात. चौकाराने सुरुवात झालेली आहे. काय म्हणताय बेनवंशी सर, आपण पहिली सुरुवात 4 धावांनी सुरुवात झालेली आहे, काय म्हणता येईल? हा, येस, सुरुवात चांगली फलंदाजी करत असताना निश्चितच जर निर्णय आपल्या वतीने जर टॉसचा लागला नसेल तर निश्चितच अपोजिट फलंदाजी करत असताना सुरुवात जी चांगली हवी आहे ती सुरुवात मात्र या ठिकाणी करून दिलेली आहे. भरत या ठिकाणी फलंदाजी मार्गवरती आहे. भावेशी बीबीची जोडी आहे आणि बीबीची जोडी मैदानामध्ये उतरलेली असताना आपण पाहतोय सुरुवात मात्र पहिल्याच सीने झालेला आहे, चौकाराने झालेला आहे. दरम्यान अंकुश पुन्हा एकदा वेगवान चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला. निश्चित सरळ बॅटीने फक्त या चेंडूवरती वाचण्याचा प्रयत्न केला. शरीरावरती निश्चितच वेगवान पद्धतीने शरीराच्या लगत येत होता चेंडू आणि त्या चेंडूवरती हलक्या रीतीने खेळून काढला. सन्मान दिला त्या चेंडूला. निर्धाव चेंडू पडला जातोय. या अगोदरचा चेंडू निश्चित थोडासा खराब होता, त्याला दिशा दिली, फक्त 4 धावा गोळा केल्या गेल्या आणि त्याच्यानंतरच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू समोर येत होता आणि त्या चेंडूवरती सन्मान देऊन हलक्या रीतीने त्या चेंडूला खेळून काढला. आता मात्र कव्हरच्या दिशेला मारला फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. एकच धाव घेतली या चेंडूवरती. हा चांगला गोलंदाज आहे अंकुश घरत समोर खेळत असताना निश्चितच त्याची वाट पाहिली जाणार की बाबा एखादा चेंडू खराब पडेल. एखादा चेंडू खराब पडला त्या चेंडूवरती मोठा प्रहार करावा. त्या पद्धतीचे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. नाही, खरोखरच अंकुश जसा चांगला गोलंदाज तसा भरत सुद्धा चांगला फलंदाज आहे. कारण मुक्काम संघाचं प्रतिनिधित्व करतो तो आणि एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून जाणला जातो. जसा बॉलर जसा नावाजलेला आहे तसाच फलंदाजी नावाजलेला आहे. पण म्हणजे जे काही गेम आहे तो दोन्ही बाजूनी सेम आहे असं म्हणता येईल. भावेश आहे आता मात्र हा सुद्धा चांगला धाकड फलंदाज आहे. निश्चितच मुक्काम नगरीमधील एक चांगली फलंदाजी जी लाईनअप आहे आणि त्यामधला हा एक फलंदाज भावेशच्या रूपाने आपल्याला यंगस्टर दिसतोय. या मैदानावरती आपण या अगोदर रुशालची बॅटिंग पाहिली. रुशाल आणि भावेश ही मुक्काममधली जोडी एक नंबर सलामीवीर जोडी आहे आणि ती जोडी या ठिकाणी या मैदानावरती आपल्या बॅटिंगने दडाणून टाकते. आणि आता मात्र वेगवेगळ्या संघाकडनं खेळत असताना आता मात्र भरतच्या बॅटीतून सरळ बॅटीने मारला फटका. अनिल टायगर चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाही. चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स. सो मच. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं रवी पाटील यांना आपण पाहिलं तर आगरी समालोचन करत असताना नाही, आज मैदानामध्ये आपण त्यांना फिल्डिंग करताना पाहतोय विठाई व्हिक्टोरिया संघाकडून. नाही, खरोखरच काल त्यांनी जशी कॉमेंट्री केली तसंच आज ते क्षेत्ररक्षणी तसंच करणार आहात. आणि बघूया पुढील चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, निर्धाव असा चेंडू, खरोखर खूप चांगला चेंडू. कळलं नव्हतं. चेंडूला टप्पा पडल्यानंतर वेगवान पद्धतीने निघून गेले यष्टीरक्षकाकडे. एक षटक संपलेलं. एक षटकाच्या समाप्तीने धावसंख्या फलकावरती पाहिली तर 10 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये 2 चौकार गोळा केले गेले आणि थोडंसं या ठिकाणी अंकुशनी थोडासा थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला आहे. म्हणजे दोन्ही संघाकडनं चांगली सुरुवात आहे. खरोखर के घरत आपल्याकडे उपस्थित आहेत मान्यवर म्हणून त्यांचा सत्कार होणार आहे. चेतन पाटील ॲडव्होकेट यांच्या हस्ते के घरत यांचा सत्कार होणार आहे.
कृपया मी के के घरत सरांना विनंती करतो की आपण के के घरत सरांचा सत्कार होत आहे चेतन पाटील यांच्याकडनं, ॲडव्होकेट चेतन पाटील. कुठलाही आगरी समाजाचा प्रोग्राम असो, कुठलेही काही कार्य असो, के के घरत सरांचं मोलाचं मार्गदर्शन आणि मोलाचा सल्ला असतो. तसंच दुसरा सत्कार होणार आहे तो हर्षद म्हात्रे. अमोल पाटील यांना मी फोन कर अमोल पाटील यांना विनंती करतोय की अमोल भोईर का हां अमोल भोईर यांना विनंती करतोय की हर्षद म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे आपण सन्मान चिन्ह देऊन. द्या ना. सामन्याकडे वळूया. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, निर्धावाचा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल रवी मानकर यांची. चांगला चेंडू निश्चितच थोडंसं एसटी या ठिकाणी थोडीशी बचावली गेली आणि रवी मानकर यांची आपण रिॲक्शन पाहिलं तर निश्चितच ज्या पद्धतीने चेंडू थोडासा वाचला, त्याची जी उडी होती ती पाण्यासारखी होती. खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चितच खूप सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू या ठिकाणी दिसून येतोय. रवी मानकरच्या हातून पडलेला चेंडू, जबरदस्त चेंडू, एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी असे म्हणता येईल. पण आज जर कालचं आपण हे पाहिलं, कालचा जर खेळ पाहिला तर कुठेतरी 90 धावाही कमी पडल्या, 93 धावांचाही पाठलाग झाला आणि सुंदर असं खेळी आपण बघितली. कालचा शेवटचा सामना बघितला तर खरोखर डोळ्याचे पारणं फेडण्यासारखा सामना होता. काय म्हणता येईल तुम्हाला? नक्कीच तो सामना निश्चितच ज्या पद्धतीने वाटत होता की मोड खूप होते, त्यामध्ये रंग खूप होता. थोडासा इकडून झुकलं जाऊ, तिकडून जाऊ, आणि या इथून तिथून मधल्यामध्ये ज्यांनी बाजी मारली तो श्रेष्ठ ठरला. बरोबर. प्रेक्षक जेव्हा जयेश आऊट झाला तेव्हा प्रेक्षक हळूहळू निघायला लागले होते, पण नंतर युट्यूबवर बघून पुन्हा प्रेक्षक तिथे झाले. हा निश्चित नेटवेस्ट सिरीजची ती तो मॅच आठवला आपल्याला, जो मॅच युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी भारतीय संघाकडे झुकून आणला होता. तो सामना आठवला. बघूया दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत सुंदररित्या गोलंदाजी केलेली आहे, 3च फक्त धावा दिलेल्या आहेत. बघूया शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणता येईल रवी यांचं, रवी मानकर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणता येईल. आता डीजेला संधी देऊया. पन्नास धावा ही पुरेशा पडल्या नव्हत्या.
तर कुठेतरी आता त्यांना त्या मागील ज्या वाचलेल्या 4 ओव्हर आहेत, ज्या उरलेल्या 4 ओव्हर आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना हाणामारी करावी लागेल आणि हा जो स्कोर आहे तो 70-80च्या घरात त्यांना नेऊन ठेवावा लागेल. काय म्हणताय? नक्कीच पहिलं इनिंग या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये आपण मागचा सुद्धा पहिली इनिंग थोडीशी डळमळीत होती. आता मात्र पहिल्या इनिंग मध्ये आपण ह्या मॅच मध्ये पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, त्यानंतर रवीने थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी ठरले. फक्त 3 धावांचं एक षटक हाताळलं गेलं, म्हणजे पॉवर प्ले मधलं एक भारी भक्कम षटक त्या ठिकाणी पडलं गेलं विठाई व्हिक्टोरियस संघाकडनं. 3 धावांवरती रोखल्यानंतर धावसंख्या 2 षटकामध्ये 13 धावा फलकावती. पण आता मात्र भरत आणि भावेश यांना सूर गवसावा लागणार. आता भारत आणि भावेश यांना थांबावं लागणार नाहीये, कारण 13 धावा पॉवर प्ले षटकामध्ये आलेले आहेत. तर एक मोठी टोटल जर सेट केली तर डिफेंड करत असताना नाकीनं होणार नाही. आता मात्र अकोट टप्प्यात चेंडूवरती रिषभ थोडंसं आपण पाहिलं तर या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅटीची खालची कडा लागून थोडंसं ऑन साईडला गेल्यानंतर आपण पाहिलं फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती येईल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. एकेरी दुहेरी ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर चांगले चेंडू पडले जातात, त्याच्यावर मोठे फटके एक्झिक्यूट केले जात नाही, तर त्या चेंडूंवरती स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धाव काढणं गरजेचं आहे. आणि जसं जर निर्धाव चेंडू पडले जातील तसं या ठिकाणी दबाव फलंदाजी करणाऱ्या संघाला या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो. खरोखरच तिसरं षटक संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन अंकुश मार्गस्थ आहे. बघूया अंकुशची सुद्धा प्रभावकारी गोलंदाजी राहिली गेली आहे. क्या बात आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चित सरळ बॅटीने मारला फटका आहे. थोडासा छोटा हेलिकॉप्टर उडवला गेला होता, परंतु छोटा हेलिकॉप्टर लँड होऊन आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकापर्यंत गेलेला आहे आणि 1 धाव या चेंडूवरती काढली गेलेली आहे. एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ 16 16 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. आणि आता मात्र प्रयत्न करतात फलंदाज, परंतु प्रयत्नाला अजूनपर्यंत यश प्राप्त होत नाहीये, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली गेली, रवीने सुरुवात केली, नफीतुल्ली गेंदबाजी केली, चिकटी गोलंदाजी हाताळली आणि त्यानंतर त्या जोरावरती आपण पाहिलं तर अंकुश सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी हाताळतोय, म्हणजे मोठे फटके एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय, पण त्यांना यश प्राप्त त्यामुळे ते होत नाहीये. त्या कारणे त्यांच्या पहिल्या षटकात मला 2 चौकार लागले होते, पण हे षटक त्यांनी खरोखर सुंदररित्या आतापर्यंत 2 गोल चेंडू. आणि बघूया झेलचा आणि झेलबाद, पहिला गडी आणि पहिला आद्रा. थँक्यू सो मच. निश्चित आपण पाहिलं तर फटका चांगला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला तर हा दबाव असतो. सचिन सर, हा दबाव आहे. ज्या पद्धतीने आपल्या बॅटिंग मधनं मोठे फटके येत नाही, त्यानंतर मोठा फटका जबरदस्ती खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि जबरदस्ती खेळण्यामध्ये ही गमावलेली विकेट आहे. आपण बघतो सँडी नुकतंच मला वाटते कालच या ठिकाणी दाखल झाले असतील, 2 दिवस झाले या ठिकाणी दाखल झालेले, नाहीतर आपण त्यांना बाहेर पाहत होतो, नाही खरोखर भारताच्या बाहेर पाहत होतो, परंतु आता मात्र मॅच खेळायची होती त्या कारणे या ठिकाणी दाखल झालेले आणि एक सुरेख झेल टिपला गेला. लक्ष ठेवलं ते चेंडूवरती आणि अखेर क्षणी आपण पाहिलं झेल टिपला. नवीन फलंदाज कर्णधार रोहित पाटील फलंदाजी मार्ग वरती येतोय. नाही, रोहित ही चांगला फलंदाज आहे, चांगला आयकॉन प्लेअर आहे. तुम्ही जसं म्हटलं कालच आपल्याला सरांनी म्हटलं होतं की असे फलंदाज आणि असे म्हणजे प्लेयर्स हे यायला पाहिजेत, तर आगरी प्रीमियर लीगचं कुठेतरी हे होतं. आणि कसं आता यंगस्टर जे खेळाडू आहेत हो आणि बघूया बॅक टू बॅक दुसरा गडी बाद संधी देऊया डीजेला. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. 4 चेंडू झालेले आहेत, 4 चेंडू. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बघूया अंकुश हॅट्रिक घेतोय की काय करतोय. खरोखर रोहितच्या नवीन फलंदाज वैभव येतोय फलंदाजी मार्ग वरती. सर आपण पाहिलं जी गरज नव्हती, या फटक्याची गरज नव्हती, कारण अंकुश
चांगले चेंडू हाताळत आणि त्या चांगल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर असे आगळ्या वेगळे फटके मारण्याचा प्रयत्न केला तर परिणाम त्यांचा या ठिकाणी भुगतावा लागतो आणि तो भुगतावा लागलेला आहे. हॅट्रिक वरती आहे अंकुश घरात, हॅट्रिक वरती आहे. बॅक टू बॅक 2 गडी गारद केले, हॅट्रिक साधली. नयनकडनं 200 रुपयाला पारितोषिक असणार आहे आणि आपले विश्वाची पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 700 रुपयाची इनामी रक्कम जर ही विकेट घेतली तर. क्या बात आहे. वैभवने हलक्या रीतीने खेळून काढला, निश्चित टप्पा पडल्यानंतर वेगवान पद्धतीने चेंडू अंगावरती आला होता परंतु चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला. पॉईंटच्या दिशेला चेंडू ढकलला, 1 धाव काढली गेली आहे चेंडूवरती. नाही खरोखरच अंकुशची गोलंदाजी खूप अंकुशच त्यांनी जवळजवळ बत्तलवाडी आगरी ब्रदर्स संघाला अंकुशच लावलेला आहे असं वाटतं. नक्कीच गोल फलंदाज जे धावसंख्या आहे धावसंख्येवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अंकुश यांच्या मार्फत फक्त 4 धावांचं षटक आहे सर आतापर्यंत. 5 चेंडू हाताळल्यानंतर लास्ट बॉल आहे. 17 धावा फलकावरती आहेत. लास्ट बॉलवरती भावेश पुन्हा एकदा चेंडू हवेत. सँडी अडवलेला आहे चेंडू. चांगला एफर्ट आहे, चांगला एफर्ट आहे. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर हा जे झेल पाहिलं हा झेल माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे तर चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या संघासाठी 2 धावा अडवल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. या ठिकाणी तिसरं षटक संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यानंतर 19 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. यस देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच. वैभव यांच्यासाठी एक प्राइज झालेला आहे. 3 षटकार जर लगातार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक अशोकजी यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक. 3 षटकार जर लगातार मारले. खरोखरच आपल्या संघाला गरज आहे षटकारांची, कारण जर आपण बघितलं तर हा लो स्कोरिंग मॅच फार टफ होतात पण तशी गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला एक आठवण करून देऊ इच्छितो की ज्या टायमाला मुलाखत घेतली होती, ज्या टायमाला टॉस झाला त्यावेळेस गौरव घरत विक्टोरियस संघाचा कर्णधार गौरवने काय सांगितलं होतं की 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करूया आणि त्याची ही सुरुवात आहे. 3 षटकामध्ये 17 पर्यंत रोखलं गेलंय. अजून येणारे 3 षटक आहेत. संदेश गोलंदाजी मार्गवरती, हा सुद्धा गोलंदाज भरपूर एफर्ट वाला आहे. त्या पहिल्या चेंडू निश्चितच थोडीशी अपील झाली होती परंतु त्या अपील मध्ये थोडासा दम कमी होता कारण हा चेंडू त्या पद्धतीचा आउट होण्यासारखा नव्हता. त्या कारणे निश्चित आपण पाहिलं लेग बाईटची रन बॅटीने रन आलेली आहे. नाही खरोखर संदेश चांगला गोलंदाज, तुम्ही जसं म्हटलं तसं बाहेरच्या देशात असतो, चांगला गोलंदाज आहे. बघूया पुढील चेंडूवर 1 धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झालेली आहे ती 21. 4थं षटक मार्गस्थ आहे. 4थ्या षटकातील 4थं षटक 2 चेंडू आतापर्यंत संपले. सचिन सर आपण पाहिलं तर विक्टोरियस संघाची गोलंदाजी लाईनअप आहे ना ती खरोखर उल्लेखनीय प्रशंसनीय आहे. रवी मानकरची गोलंदाजी पाहिली, त्यानंतर अंकुशने जी सुरुवात केली होती आणि त्यानंतरचा जेव्हा हा तिसरा गोलंदाज वापरला जातोय तो आपल्या समोर दिसून येतोय. प्रत्येक चेंडूवरती एकेरी धावच गोळा केली जाते. म्हणजे गोलंदाजी या ठिकाणी अटॅकिंग आपल्याला दिसून येते. नाही बरोबरच, रवीने कुठेतरी दाखवून दिलं की या मोकळ्या मैदान असला तरी पण आपण गोलंदाजी मार्फत आपण फलंदाजाला रोखू शकतो आणि तेच काम नंतर अंकुशने केलं. आता बघूया तेच काम महत्त्वाचं म्हणजे सचिन सर या ठिकाणी भावेशला रोखून ठेवलेलं आहे. भावेशची फलंदाजी या मैदानावरती आपण पाहिलेली आहे. नुकतीच घडलेल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं भावेशची आणि ऋषालची बॅटिंग बघण्यासारखी होती आणि आज मात्र या ठिकाणी भावेशला पूर्णतः बांधून ठेवलेला आहे. म्हणजे गोलंदाजी जिची प्रशंसा केली जाईल ती खूपच कमी आहे.
जसं तुम्ही म्हटलं होतं की अगोदर टॉसच्या वेळेसच त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे त्यांना कुठेतरी कॉन्फिडन्स असेल. आणि पुढील चेंडू बघूया झेल होतोय की नाही. धावसंख्येत एक नंबर धावसंख्या वाढते. कैप्टन हो तो ऐसा देखा, ये गेंद पर देखा जाए तो किसी ने जिस प्रकार बैटिंग का ऊपरी हिस्सा लगा और थोड़ी सी ऊपर गई थी गेंद और कैच का मौका था, लेकिन ये मौका इतना आसान नहीं था कि वो कैच लपक पाए. इसलिए देख लिया, परख लिया उस गेंद को और थोड़े से पीछे हटे और इस गेंद को सिर्फ रोकना चाहा. और इस बार इस गेंद पर भी खाली एक ही रन आता हुआ और ये ओवर यहां पर खत्म होता हुआ. 6 में 6 यहां पर खर्च किए हैं मिस्टर संदेश ने और अपने एक और अच्छे स्पेल का यहां पर खात्मा हुआ है. 4 ओवर के खत्म होने के बाद स्कोर बोर्ड पर ध्यान दिया जाए तो 4 ओवर में 25 रन बोर्ड पर लग चुके. आपण जर बघूया तरी सरासरीच्या 6.5च्या सरासरीने जवळजवळ धावा ह्या जमवलेल्या दिसत आहेत. पण जर हो 6.25च्या रन रेटने आपण पकडलं तर, पण तसं बघायला गेलं तर आपण आता ह्याच्या अगोदरचा सामना पाहिला. या अगोदरच्या सामन्यात जर आपण बघितलं तर त्या 52-53 धावाही कमी पडल्या होत्या. तर काय वाटतं लो स्कोरिंग जो गेम असतो तो तेवढंच टफ होऊ शकतो का? थँक्यू सो मच सचिन सर. मी सांगू इच्छेन की ज्या ठिकाणी आपण पाहतोय 2 प्रतिस्पर्धी असतात ना, त्यांच्यामध्ये जर दोघांकडनं अटॅक केले जातील ना तर एकाला त्या ठिकाणी नमावं लागते. एक जण हरत असतो त्या ठिकाणी. 25 धावा 25 रन ऑन द बोर्ड. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यानंतर आपण पाहतोय बतलवाडी आगरी ब्रदर्स संघाच्या. निश्चितच आता मात्र परिस्थिती पाहिली तर आता मात्र या ठिकाणी बिकट या ठिकाणी बतलवाडी संघाची दिसते, कारण 4 षटकामध्ये फक्त 25 धावा. आणि आता मात्र रवी मानकर गोलंदाजी मार्कवरती येतोय. त्या विषयावरती येतोय सचिन सर. स्लोअर 1 चेंडू. या चेंडूला निश्चितच फाईनलीची दिशा पाठवलेली आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. चेंडूला येतोय, अडवतोय, फेकतोय. 2 धावा धावून काढल्या जात आहेत. नाही, कुठेतरी तुमचं ऐकलेलं दिसतंय की आता 12 चेंडू बाकी आहेत, तर उर्वरित फक्त आता यानंतर 11 चेंडू बाकी आहेत. तर 11 चेंडूत आपण 27 धावा झालेल्या आहेत. तर उर्वरित 11 चेंडूत कुठेतरी अजून एक 25-30 धावांचं जर आव्हान, अजून जर धावा आल्या तर कुठेतरी सन्मानजनक स्कोर आपण पाहू शकतो. कारण गेल्या मॅचचं जर आपण बघितलं तर फार कमी होता, पण गोलंदाजी जर यांच्याकडे असेल तर हा स्कोर पण ते डिपेंड करू शकतात. निश्चितच आपण पाहिलं तर 27 धावा फलकावरती. आता ही या मॅच मध्ये मला वाटते एक लो स्कोर या ठिकाणी प्रस्तावित होत. ज्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला दिसून येते, परंतु आता मात्र त्या फलंदाजीला या ठिकाणी सूर गवसणं गरजेचं आहे. परंतु यावेळी काय घडते, अचूक थ्रो होता, परंतु या ठिकाणी पंच या ठिकाणी दर्शवत आहेत की गडी यस बाद आहे. अचूक थ्रो होता हा. अचूक थ्रो कलेक्ट सुद्धा केला, यष्टी उद्ध्वस्त केली आणि तेव्हा पाहिलं पंचांनी पळताळलं आणि दिलेली ही विकेट. आणि फलंदाज बाद होताना दिसत आहे. धावचीतच्या स्वरूपात भावेशला कुठेतरी रोखून धरलं होतं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरोखरच वैयक्तिक 14 धावांवर बाद झालेला आहे भावेश. एक मिनिट, भावेशने थांबायचं आहे, रिव्ह्यू अजून बाकी आहे. सॉरी.
आपण जो रिव्ह्यू मागितला होता, रिव्ह्यू अजून बाकी आहे. भावेशने थोडा वेळ थांबायचं आहे. तिसरे पंच गंभीर, अतिशय गंभीररित्या आणि नॉट आउट आहे. भावेश नॉट आउट आहे आणि अगोदर बॉल न लागता हाताने स्टंप अगोदर हे डेड झाल्या होत्या. हात लागल्यामुळे हो परत तिसरे पंच गंभीररित्याच बघत असतात. ते नेहमी आम्ही त्यांच्या अंडरआर्म क्रिकेटमध्येही पंचगिरी बघत असतो. अचूक निर्णय असतात त्यांचे. खरोखर एक वसई तालुक्यातील नावाजलेले पंच आहेत. बघूया पुन्हा एकदा जीवनदान तर मिळालेलं आहे. बघूया आता भावेश काय करतात. आपल्या संघासाठी उर्वरित अजून 10 चेंडू बाकी आहेत. 10 चेंडूत कमीत कमी त्यांना 25 ते 30 धावा जमवाव्या लागतील. कारण जर सन्मानजन्य स्कोर जर आपल्याला करायचा असेल तर कमीत कमी 25 धावा. बघूया एकेरी दुहेरी धाव घेऊन आपल्या संघाला संघाचा धाव फलक वाढवत आहेत. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 29. सॉरी 30 धावा झालेल्या आहेत. बघूया रवी यांची चांगली गोलंदाजी आतापर्यंत. आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू मार्गस्थ. सुंदर फटका म्हणता येईल लेगच्या दिशेने आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. बघूया आणि तिसरी धावी पूर्ण. 3 धावा. धाव संख्येत 3 ने भर धाव संख्या झालेली आहे 33. अजूनही 5व्या षटकातील 2 चेंडू उर्वरित बाकी. लो स्कोरिंग मॅच जर आपण पाहिलं तर लो स्कोरिंग खरोखर मॅच टफ पण होतात. पण आता बघूया आपण काय होतंय. त्यांच्याकडेही तेवढीच चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल जशी गोलंदाजी प्रतिस्पर्धी टीमने केली होती. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. भावेशांना काही कळला नाही. बघूया अपील पंचांकडे अपील दाद मागितली जाते. बघूया पंच महेश कुडू फेटाळलेला आहे. नॉट आउट. बघूया काय वाटतं बेनवंशी साहेब आपल्याला. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ होणार आहे आणि धावसंख्या जी आहे ती 33 वर स्थिरावलेली आहे. ह्या पुढील रणनीती कशी असेल टीमची. नक्कीच ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी आपण पाहिली ना तर गोलंदाजी जर पाहिली ना त्या गोलंदाजी समोर फलंदाज अक्षरशः या ठिकाणी क्षम झाले आहेत. म्हणजे काहीच करू शकत नाहीयेत. तर मात्र कॉलवर टप्प्या चेंडूवरती थोडासा गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू 1 बाउन्स निघून जाईल सीमारेच्या पार. चौकार. थँक्यू सो मच. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला सर आणि 5 षटकांमध्ये 4-1 3-7 37 37 धावा फलकावरती आहेत. म्हणजे जो निर्धार होता गौरव घरत कर्णधार विठाई विक्टोरिया संघाचे की 40 ते 45 धावांपर्यंत आम्ही समोरच्या संघाला रोखू आणि त्या निर्धारावरती कुठेतरी या ठिकाणी सक्सेसफुल ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 30 चेंडूंचा खेळ संपला. 30 चेंडू मध्ये फक्त 3 चौकार लागलेले आहेत आणि एकही षटकार अजूनपर्यंत आलेला नाहीये. म्हणजे कमाल की गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. निखिल या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती रेड येतोय. आपले पांडुरंगजी घरत यांचं सुपुत्र निखिल घरत गोलंदाजी मार्क वरती याच्यावरचं षटक हाताळण्यासाठी. 37 धावा फलकावरती. भावेश खेळपट्टीवरती आहे. भावेश निश्चितच सलामीरच्या रूपाने आला होता आणि एक आपण पाहिलं तर गोलंदाजी अक्षरशः त्याला या ठिकाणी हात त्याचे बांधून ठेवलेले आहेत. तर निखिल बॅटची खालची कडा लागून निश्चितच ऑन साईडला चेंडू जातोय. या ठिकाणी डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एकच धाव काढली झाली चेंडूवरती. क्या बात आहे. म्हणजे ह्या टीम मध्ये विठाई विक्टोरिया संघामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजीची लाईन सुद्धा भरपूर आहे. अटॅकिंग गोलंदाजी आहे.
खरोखरच आहे, पण इक्को दुक्को से कुछ नहीं होगा, अभी छक्को चौक्यों की जरूरत है. कारण जर टीमला आपल्या चांगला स्कोर द्यायचा असेल तर छक्क्या चौक्यांची जरूरत आहे. आणि खरोखरच आत्ता उंचावलेला फटका ऑफच्या दिशेने. बघूया 1 धाव मिळते की 2 धाव. आणि 2 धावावर समाधान. धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या झालेली आहे. 40 धावा पार झालेल्या आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 4 चेंडू उर्वरित बाकी. बघूया अजूनही भावेश खेळपट्टीवर खेळत आहेत. 40 फलकावरती लगावले गेले आहेत. अजून 4 चेंडू बाकी आहेत आणि खेळपट्टीवरती आता मात्र स्ट्राईक करण्यासाठी भावेश आहे. आता मात्र स्टँडर्ड डिलेवर फटका आहे. चेंडू हवेत. झेल खाली क्षेत्ररक्षक दिनेश म्हात्रे पकडतोय झेल आणि भावेशच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. तकलीफ में तुझसे मिला तो पा लिया हर चीज में है ख्वाब तू ताबीर में माना तुझे तकदीर में तेरा हुआ इस भीड़ में है आणि फलंदाजीसाठी भाऊ तो भावेश. भावेश उर्फ भाऊ फलंदाजी मार्गावरती येतोय. 40 धावा फलकावरती आहेत. क्या बात आहे. वेगवान चेंडू परंतु या ठिकाणी दिशा थोडीशी भरकटलेली आहे. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. वाईडचा इशारा पंचांकडे दिला जातोय. अवांतरने धावसंघामध्ये वाढ केली जाते. आपण अशा धावा या ठिकाणी पण एवढे काही या ठिकाणी दबाव टाकू शकत नाहीये गोलंदाजावरती. गोलंदाजी मेन दबाव टाकणं होतं म्हणजे मोठे फटके एक्झिट करून, परंतु ते झालेलं नाहीये पतलवाडी संघाच्या फलंदाजांकडनं. तर मात्र ग्लान्स केलेला आहे या ठिकाणी. चौकार जाईल. 4 धावांसाठी चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. आपण पाहिलं तर चौकार आल्यानंतर धावांची गतीला थोडस वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. 45 रन ऑन द बोर्ड आणि त्यानंतर आपण पाहतोय 2 चेंडू बाकी आहेत. भावेश पुन्हा एकदा. मात्र चेंडू हवेत. झेल खाली क्षेत्ररक्षक अंकुश घरत. झेल टिपला. गडी बाद. भावेशाने चांगली सुरुवात केली होती, पण आता काय त्यांच्याकडे शेवटचे 3च चेंडू बाकी होते. 3 चेंडूत त्यांनी चांगला जागा घेण्याकरता लास्ट बॉल आहे. चेंडू आहे. 45 रन ऑन द बोर्ड. सुमित येतो फलंदाजी मार्गमध्ये. सुमित तळेकर. चेंडू हवेत. झेल खाली क्षेत्ररक्षक. झेल सुटलेला आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरा करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जातात. 2 धावांची धाव संख्येत 2 ने वाढ. 47 रन 6 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 6 षटकामध्ये 48 रनचं टार्गेट या ठिकाणी विठाई व्हिक्टोरिया संघाच्या समोर आहे. म्हणजे एक नफीतुल्ला आव्हान या ठिकाणी माफक लक्ष समोर आहे. आणि माफक लक्ष समोर असताना आपण पाहिलं तर या धावा चेस केल्या जातील. या धावा डिफेंड केल्या जातील. निश्चितच आपल्याला पुढच्या इनिंग मध्ये पाहायचं आहे. दरम्यान आपण देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत आणि पुन्हा येऊया मैदानामध्ये. असं मला माझं बोलले काहीतरी करूया. चला खेळूया असं मन माझं बोलले काहीतरी करूया. चला जोडीला एक
होऊया, हात गुंफूया, जिद्द बनूया, आगरी प्रीमियर लीगचा झेंडा हात घेऊया, आगरी प्रीमियर लीगचा झेंडा हात घेऊया. आणि आपण प्रकाश घरत यांनाही पाहत आहात, ज्यांनी जे साईनाथ संघाचे पूर्वी सॉरी प्रकाश भुईर यांना जे 68 इयर्सचे आहेत, आज आपल्या आगरी प्रीमियर लीगसाठी स्वतःहून उतरलेले आहेत. खरोखर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रकाश भुईर यांच्यासाठी, कारण जवळजवळ त्यांनी एक 30 ते 35 वर्ष तरी साईनाथ संघाचं प्रतिनिधित्व केलं असेल आणि एक नावाजलेले गोलंदाज होते. ते आम्ही छोटे असल्यापासून पाहायचो त्यांचा गेम, की खरोखर ते गोलंदाजीसाठी आले. ते असतील किंवा आपले महेश कुडू असतील, हे दोन्ही बाजूनी दोन जर गोलंदाज लागले तर प्रतिस्पर्धी टीमला खरोखर धावा जमवणं फार मुश्किल जायचं. आणि महेश कुडू ही आपला मैदानात आहेत, पण ते पंचांची भूमिका पार पाडतात. आणि आता आमच्या जोडीला तुकाराम सर जुळलेले आहेत. पुन्हा एकदा आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं या आगरी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. आगरी युवा प्रतिष्ठानने केलेला प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये प्रत्येक खेळाडूला मिळालेली संधी आणि आज एक एक खेळाडू पाहतोय. प्रकाश जोतामध्ये होते, जसा सचिन तुम्ही उल्लेख केला, जुने जाणते खेळाडू म्हणून आपण महेश कुडूंचा उल्लेख केला. अनाळेचा संघ ज्यांच्या अवतीभोवती फिरायचा असतो तो महेश कुडूचा तुम्ही उल्लेख केला. आज पंचांच्या भूमिकेमध्ये महेश यांना आपण पाहतो, एक रोल मॉडेल होते. किरणला पण पाहिलं, विलीला पाहिलंय, एक चांगले म्हणजे अर्नाळ्याचा टीम पाहिल्यानंतर ते काही खेळाडू होते ज्याने एक रोल मॉडेल सेट केला होता आणि तसे खेळाडू आहेत. आता बघूया मॅच आहे. एका बाजूला विक्टोरियसचा संघ आहे विटाई, त्यांच्या नावामध्ये डबल व्ही आहे आणि विक्टरीचा व्ही पण असतो, आणि दुसऱ्या बाजूला बत्तलवाडी आगरी ब्रदर्स आहे पण त्याच्यामध्ये डबल व्ही आहे, बी पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला बी पॉझिटिव्ह घ्यायचं आहे या मैदानावरती. भले कालच्या दिवसामध्ये 96 धावांचा पाठलाग झालाय पण त्याच्या अर्धे 48 करायचे, पण तोही नाही होऊ शकत. ये टोटल बड़ा नहीं है लेकिन बैटल बड़ा हो सकता है. बैटल मोठा होऊ शकतो कधी, ज्या वेळेला पहिल्या ओव्हरमध्ये जर 2 विकेट आल्या, पहिल्या षटकामध्ये 2 विकेट तुम्ही जर घेतल्या तर बॅटल हाही मोठा होऊ शकतो. मोराल आहे बघा, जसे प्रशांतजी आमचे नेहमी सांगतात ना, तुमच्या घरामध्ये किचन सेट असावा, डिनर सेट असावा, सोफा सेट असावा, पण तुमचा जर माइंड सेट नाही ना मग त्याला काय अर्थ नाही. हा माइंड सेटची लढाई आहे, ही माइंड सेटची लढाई आहे. तो 2 विकेट मॅच मध्ये कमबॅक करून देतील त्या टीमला, त्या वतळवाडीच्या टीमला. गौरव आणि प्रशांत, गौरव घरतकडे अनुभव भरपूर आहे, क्रिकेट चांगलं खेळय, वरिष्ठ चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय. दुसऱ्या बाजूला प्रशांत आहे आणि प्रशांतलाही आपला खेळ दाखवायचा आहे, असं नाही की त्याच्याकडे. प्रशांत पाटील पुढापाड्याचा घरच्या मैदानावरती तो खेळाडू खेळतोय, पण बॉलिंगला कोण आलंय? भरतला नुसतं भरत नाही तर भरात यावं लागणार आहे. आपल्या गोलंदाजीचा भर वाढवावा लागणार आहे. इथून 1-2 विकेट मॅच मध्ये कमबॅक करेल क्षेत्ररक्षण करणारा संघ, 1-2 विकेट मॅच मध्ये येऊ शकतो. नाही, नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरोखरच लो स्कोरिंग ज्या मॅच असतात त्या फार कठीण असतात.
स्कोर करणं फार कठीण जातं आणि त्यांच्याकडे अनुभवाचा बोलबाला आहे. त्यांच्याकडे प्रकाशजी भोईरसारखे गोलंदाज आहेत, त्याच्यामुळे त्यांचा पण अनुभव कुठेतरी गोलंदाजांना कामाला येणार आहे. आणि भरतही चांगला गोलंदाज आहे ना, म्हणून त्याच गोष्टीचा उल्लेख केला. भरतचा भरामध्ये येणं, गोलंदाजीवरती भर देणं गरजेचं आहे. पहिला चेंडू हाताला जातोय, लोअर फुटला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला, चेंडू जोपर्यंत फील्ड करते क्षेत्ररक्षक. हो, ही कमिटमेंट पाहिजे. भले आम्ही 27 धावा केल्यात पण आम्ही डिफेंड करू, आम्ही थांबू. ही कमिटमेंट पाहिजे, ती एक्साइटमेंट पाहिजे तुमच्यामध्ये. तुम्ही आगरी प्रीमियर लीग खेळतायत, ही संधी आहे तुम्हाला. आज संधी हुकला तर 1 वर्षाने वाट बघावी लागणार आहे. लॉंग आहे, फार मोठा काळ आहे, त्यामुळे ही संधी आहे, ती संधी साधायची आहे. नाही, खरोखरच संधीचं सोनं कुठेतरी करावंच लागेल यांना. आणि पुढील चेंडू भरत पाहूया, सुंदररित्या मारलेला चेंडू, बघूया ऑफच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आता एका बाजूला आपण विचार केला बदलवाडी तुम्हाला संधी आहे, तर दुसऱ्या बाजूला विठाई विक्टोरियाच्या ढगावर टाळ्यांचा आवाज आला का? त्यांचा मोराल आहे, त्यांचा थोडासा मोराल पाहिला तर बॉडी लँग्वेज थोडीशी अप आहे. त्याने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. आता 48 धावा त्यांनाही करायची आहेत. बॅट स्विंग जोरात होती, स्विंग अँड मिस झाला, चेंडू गेला निर्धाव. भारत प्रयत्न करतोय. आता दुसऱ्या बाजूला फिल्डरची साथ पाहिजे, क्षेत्राची साथ पाहिजे, तर हा सामना जिंकू शकतोय. तर विठाई विक्टोरियस, नाव विक्टोरियस आहे. पहिला सामना तुम्हालाही जिंकायचा आहे, चांगली सुरुवात तुम्हालाही करायची आहे. नाही, खरोखरच तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला तरी वाटतं भरतने ऐकलेलं आहे की सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आहे, तेवढाच चांगला सुंदर फटका. बघूया इंटू द गॅप, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव ही पूर्ण होताना दिसते. धाव संख्येत 2 ने भरा, कॅच कुठेतरी होऊ शकला असता. नहीं, कहानी तीस है ना, म्हणजे कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा और इस खिलाड़ी ने कैच का प्रयास क्यों नहीं किया? जेल साठी का नाही आलं? संधी आहे, ही हाफ चान्सेस आहेत. जसं एखाद्या गर्दी वेळेला लोकल मध्ये कदाचित आपल्याला सीट नाही मिळत, पण गर्दीमध्ये दरवाजामध्ये घुसायला भेटलं तरी बरं आहे. तसा संधी होती, तुम्हाला संधी साधायची होती, संधी ती नाही साधता आली आहेत. या हाफ चान्सेस आहेत, या हाफ चान्सेस तुम्हाला फुल मध्ये कन्वर्ट करायचे आहेत, तरी संधी आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला आहे, धावा आहेत धावफलकावरती 5. नाही, खरोखरच सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आहे. तेवढंच क्षेत्ररक्षण तुम्ही सांगितल्याप्रमाणे क्षेत्ररक्षकाचंही तेवढंच 100% एफर्ट हवा आहे. आणि सुंदररित्या आणि फलंदाज बाद. पाठीमागे रोहित पाटील होते. रोहितनं काय झेल टिपलाय आउटफील्ड मध्ये. रोहितला बऱ्याच वेळेला पाहिले आपण फिल्डिंग करताना. आता ऍज अ विकेट किपर यष्टरेक्षेच्या भूमिकेमध्ये त्याला पाहतोय. हा जो विकेट आलाय ना, जसं आता गरमी आहे, थंड पाणी पिलं का घशाला बरं वाटतं, तसा विकेट आहे. तसा विकेट आहे. थोडंसं थंड पाणी पिल्यानंतर घशाला बरं वाटतं, तसा हा विकेट आहे. बत्तलवाडी आगरी ब्रदर्ससाठी थोडसा घशाला जी कोरड पडली होती, थोडा घसा सुकला होता, त्याला थंड देणारा आहे. म्हणजे ऍड भरपूर येतात, पावडरची येते, नवरत्न तेलची येते, थंडा थंडा कूल कूल, असा कूल वाला कॅच होता. आणि कॅच टिपलाय तो पाठीमागे रोहितनं. पहिला विकेट, पहिला गडी बाद झालाय, नवीन बोलाय मैदानामध्ये दाखल झालाय अंकुर, म्हणून तो उल्लेख केला होता. पहिली ओव्हर, पहिलं षटक फार महत्वाचं आहे. 1 ते 2 विकेट मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. गाणी वाजवण्यासाठी डीजे वाला आहे, गाणी आहेत, कलाटणी आहेत, मजा येणार आहे मॅचला. नाही, नक्कीच नक्कीच. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित बाकी आहे. आणि पाहूया आता. खरोखर रोहितने असं ठरवलं की मी बॅटने काय करू शकलो नाही, पण मी क्षेत्ररक्षण खरोखर टीमची मदत करेन. आणि सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण. बघूया गडी बाद होतोय की नाही. आणि धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6. खरोखर सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. संधी देऊया डीजेला. लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक, हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख. गलती झाली तर मात्र
इथून प्रयत्न, कारण कालच्या दिवसामध्ये जसं आपण पाहिलंय दोन सामने असे होते, विजयाच्या उंबरठ्यावरती जो संघ होता ना तो स्पर्धेबाहेर गेलाय, तो स्पर्धेबाहेर तिथून गेलाय. चला वेळ 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 जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. बत्तलवाडी टीम आगरी ब्रदर्स, जरा चर्चा जरूर करा. पण सचिन एक गोष्टीचा नक्कीच उल्लेख करेल, कारण चर्चा तुम्ही मैदानावरती करतात, पण इतकी चर्चा का करतात? तुम्ही 6 षटकाचा सामना खेळतात, तुमचे किमान 2 बॉलर तुम्हाला माहिती पाहिजे. पहिले 2 बॉलर कोण असणार, मग चर्चा कशाची झाली का? मनामध्ये गोंधळ होता, दुसरा ओव्हर घेऊन कोण येणार त्याचीही चर्चा झाली का? पण जसं म्हणतात ना, अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. एक कुणाचं नाही ऐकल्याने आणि दुसरं सर्वांचं ऐकल्याने. बिलकुल सुनो सबकी लेकिन करो अपने मन की. पहिले षटक संपले, रोहित आलाय, रोहितकडे अनुभव आहे, टेनिसचा सीझनचा दोन्ही क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, तो एक्सपिरियन्स दाखवण्याची वेळ आले. पहिले षटक 6 धावांचं, आता 42 धावा करायचे आहेत आणि चेंडूचा खेळ आलाय तो 30 चेंडू आणि धावा करायचे आहेत 42. नाही खरोखरच जर आपण पहिली इनिंग पाहिली तर पहिल्या इनिंगमध्ये त्यांच्या 10 धावा झाल्या होत्या आणि ह्यानी कुठेतरी रोखलंय, ह्यानी कुठे कमबॅक केलंय. तुम्ही जसं मोटिवेट केलं त्याप्रमाणे मला तरी वाटतं त्याने ऐकलेलं आहे. आणि रोहित ही चांगला गोलंदाज आहे. तुम्ही जसं सांगितलं की प्लॅनिंग, कदाचित प्लॅन बी सुद्धा अंमलात आणला असेल, कदाचित दुसरा गोलंदाज असेल, पण आता स्कोर कुठेतरी कमी आहे तर आपला एक चांगला बेस्ट गोलंदाज वापरावा असं त्यांना वाटलं असेल, त्यामुळे थोडी टीम मीटिंग झाली असेल. सर नक्की प्लॅन ब्ली तुमच्याजवळ आहे, काय आहे तोही इम्प्लिमेंट होणं गरजेचं. बॅटच्या आतली कडा थोडंसं पुढे आले होते आणि बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागून गेला होता. चेंडू जोपर्यंत वेळ करा, आता एक बॉलनं समीकरण बिघडणार, एक डॉट बॉलनं थोडंसं इक्वेशन बिघडणार. बॅटिंग गौरव तुमच्याकडे अनुभव आहे, अंकुश तुम्हाला संधी दिली आहे क्रमांक 3 वरती. विठाई विक्टोरिसनं मॅचला जिंकायचं आहे, चांगले फटके खेळायचे आहेत, चांगल्या फटक्यांची निवड तुम्हालाही करायची आहे. पण जसा रोहितला आणण्यामागे उद्देश क्लिअर आहे, विकेट पाहिजे आणि दबाव वाढवायचा आहे. नाही नक्कीच रोहित एक चांगला गोलंदाज आहे, तो आपल्या संघासाठी विकेट टेकिंग गोलंदाज आहेच. बघूया आता त्याच्या नावाप्रमाणे तो चांगली गोलंदाजी करतोय का. सुंदरसा फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. खरोखर या 68व्या वयात असं क्षेत्ररक्षण करणं म्हणजे फार मोठं काम आहे सर. नाही 68 कोणी सांगितलं? हो आम्हाला आत्ताच माहिती मिळाली. एज इज द ओनली नंबर. वय फक्त नंबर आहे, खेळावर काही परिणाम नाहीये. एज इज द ओनली नंबर. वय वाढले पण वयानुसार परिपक्वता पण वाढले, मॅच्युरिटी पण वाढले ना. आणि ती मॅच्युरिटी आपण मैदानावरती बघतोय कव्हरच्या दिशेने. आणि तो उत्साह आहे, जसा उमर 55 की दिल 55 का म्हणतात ना तसा खेळ आहे. 68 वय आहे पण एज इज द ओनली नंबर. आता हे थोडंसं वाळूचं वादळ आलंय, धुळीचं वादळ आलंय, पण बघूया वादळ कोण निर्माण करतो. की थोडासा संत चाललाय, शांतता आहे, पण ही वादलापूर्वीची शांतता आहे का? गौरवच्या खेळीची वादलापूर्वीची ही शांतता आहे का? अंकुशचा खेळ भरण्याची शांतता आहे का? कोलवाड्या चेंडू होता, चेंडूला खेळाय, चेंडू जातोय जोपर्यंत डिपोन क्षेत्ररक्षक स्वतः रोहित गेला, चेंडूवरती फील्ड करतोय, धाव घेण्याचा प्रयत्न, इथे संधी होती. आता ते चाललंय ना, धाव घ्यावी की नको घेऊ याही परिस्थितीमध्ये आहेत आता मॅच. म्हणून म्हटलं ना टोटल बडा नाहीये, लेकिन बॅटल रंगलाय मैदानावरती. या षटकाचा खेळ पाहिला, स्कोर जाऊन पोहोचलाय 8 वरती, 1 गडी बाद 8. नाही खरोखरच रोहितची पण चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत, 3 चेंडूत फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. सुंदर असं एक निर्धाव चेंडू टाकलेला आहे, 4था चेंडू मार्गस्थ आहे. एक अनुभव आहे रोहितला, बघूया काय करतोय. रोहितचा पुढील चेंडू सुंदररित्या टाकला, तेवढाच चांगला फटका. बघूया ऑफच्या दिशेने काय होतंय, जेल होतंय की नाही, आणि सुंदर असा जेल. जसं रवी पाटील होते त्यावेळेला शिक्षणाचं महत्व त्यांनी नक्कीच पटवून दिलं होतं. पण हे गाणं फेमस झालं होतं, हे गाणं फार फेमस झालं होतं, हे ट्रेडिंग मध्ये होतं. आणि त्या ट्रेडिंग मध्ये असलेलं गाणं इथे डीजेनं वाजवलं गेले. आता तिथे ट्रेडिंग मध्ये आहे पण सध्या ट्रबल मध्ये आहे, मैदानावरती थोडासा ट्रबल आहे, ट्रेडिंग मधलं गाणं वाजवले गेले आहेत. विकेट आलाय, अंकुश बाद झालेत आणि आता फलंदाजीसाठी नवीन फलंदाज
मैदानावरती दाखल झालेत. संदेश येतोय पण काय झेल टिपलाय तो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. त्यानं साहिल नाव त्याचं साहिल आहे. टीमला किनाऱ्यावर राहायचंय त्यामुळे साहिलचा झेल महत्वाचा आहे. हे करायचंय तुम्हाला यावेळेला. फिल्डिंग आले त्यावेळेला फिल्डिंग करायची आहेत आणि तेच प्रयत्न चाललाय. दुसऱ्या बाजूला विठाई विक्टोरियस एक गाणं वाजले पण त्याच्यावर रिंगिंग बेल पण वाजले. अलार्म वाजलाय. धोक्याची घंटा तुमच्यासाठी सुद्धा आहेत. इथून जर 1 ते 2 विकेट तुम्ही गमावले तर धावांचा पाठलाग सोपा नाहीये. 48चा पाठलाग आहे आणि 48ची अडवणूक करण्यासाठी टीम बतलवाडी आगरी ब्रदर्स रेडी झालेत. खरोखर साहिल यांनी चांगलाच झेल पकडला होता. त्या झेलची खरोखर गरजच होती कारण जेवढं चांगला फटका होता तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षणही होतं आणि दोन्हीची जर जोड मिळाली तर मला तरी वाटतं सामना जिंकणं फार मोठं काम नाही आहे. आणि आज कुठेतरी मला तरी वाटतं काल चक्के चौके जास्त लागत होते. आज कुठेतरी पिच कुठेतरी स्लो झाल्यासारखं वाटतंय. गोलंदाजीसाठी माफक असं पिच वाटतंय कारण आज गोलंदाजाचा बोलबाला आहे. काल शाकाहारी होता तरी डिशुम होता. आज मांसाहारी आहे तरी थोडा बडा आलाय. अजून जेवण झालं नाही दुपार झाली नाही त्यामुळे ओ जे इथे संधी होती. धावात काढायची संधी ऑपॉर्च्युनिटी मिस केलंय. आता काय वाढलंय माहितीये का मैदानावरती धूल वाढले पण त्याच्यापेक्षा टेन्शन वाढले मैदानावरती आणि दबाव पूर्णपणे दोन्ही बाजूवरती आहे. आता ही लढाई नेल बेटिंग फिनिश करायचा लागेल. शेवटचा बॉल बाकी आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय 9 वरती. नाही खरोखरच खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल आणि टेन्शनमध्ये काही प्लेयर बिखरतात तर काही प्लेयर निखरतात. आता बघूया कोण निखरतंय आणि कोण बिखरतंय. आत्तापर्यंत दोन्ही जर गोलंदाजीचाच बोलबाला म्हणता येईल कारण 2 षटकांच्या जवळजवळ दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त धावा झालेल्या त्या 9. आता बघूया शेवटचा चेंडू सुंदररित्या निर्धाव असा चेंडू अपील केला होता परंतु फेटाळून लावला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण आता संधी देऊया डीजेला. 9 धावा झालेल्या आहेत. दिसंबर में कर दिसंबर तू लंबरगिनी मैं हूँ हमर. वैसे भी कोई जल्दी नहीं मुझको बचपन से ही मैं लेट कमर. मिलियन में तू बेबी एक हिलती कमर जैसे सनक तेरी सुंदरता पे लिख दो बेबी 2 फुट लंबा लेख कर दो 100 बात की एक लेगी मुझको तुम माथा टेक. गर्मी कहते हैं किसको तो मुझको गले लगा के देख. ऐसे ना तू देख परे दिल क्यों मेरा ब्रेक करे. तेरे जैसे जाने कितने ही मशहूर हुए. कैसी गुंडा करती है सर्दी में भी करती है. हाय गर्मी बिलकुल गरमी आहे आणि गरमी असली ना म्हणजे आता तुम्ही तर MSCB मध्ये आहेत तर GST माहिती आहे. आता गरमी आहे तर GST सर्वांना लावणार म्हणजे गारगार सरबत आणि टरबूज. GST G4 गारगार सरबत पाहिजे आणि टी टरबूज पण पाहिजे. त्यामुळे गरमी आली का GST सर्वांना लागणार. आणि बघूया मॅच पण गरम आहे. मॅच असा नाही की मॅच थंड आहे पण आता काय झालंय मध्ये थोडासा ब्रेक आला होता. थोडासा वेळ गेलाय मध्ये. जसं आपण पंचांग काढतो ज्यावेळेला मुहूर्त काढतो तर चांगली वेळ काढतो. आता मध्ये कोणाची तरी चांगली वेळ निघून गेले आणि कोणाची तरी वाईट वेळ आले. आता आलेली वेळ कोणासाठी चांगली आहे आणि आलेली वेळ कोणासाठी काय चांगलं घेऊन येणार आहे. पण एक तर नक्की आले गौरव घरात तुमच्यासाठी कॅश प्राइज आले. निशिव मात्रेकडनं एक कॅश प्राइज आले गौरव घरासाठी. लागोपाठच्या 3 चौकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आले. आता पैसा दोन्ही बाजूने लागणार. आज रविवार आहे पण ATM ओपन आहे ना. ATM ओपन आहे 24-39 आणि सचिन कालचा मॅच आठवतो दुसरा मॅच तिथे होता 24-39चा मॅच होता. तो 24-39 मॅच मध्ये काय घडलं होतं त्यावरती चर्चा होईल. पण एका बाजूला संदेश आहे एका बाजूला गौरव आहे. गौरवला आपल्या गौरवासाठी खेळायचंय. दुसऱ्या बाजूला भरत त्याला पुन्हा एकदा आणलंय ते टीम बत्तलवाडी आगरी ब्रदर्सनं. नाही खरोखर आतापर्यंत गोलंदाजी जी बघितली तर गोलंदाजी फार चांगली झालेली आहे
त्यांच्या जर आपण अगोदरच्या टीमच्या धावा बघितल्या तर एकाच ओव्हरमध्ये 10 होत्या, इथे 2 ओव्हरमध्ये कुठेतरी 9 मध्ये रोखलेला आहे आणि खरोखर चांगली गोलंदाजी म्हणता येईल. आपण जसं सांगितलं होतं प्रशांत घरतची मॅच होती मला तरी वाटतं ती 39 आणि प्रशांत घरत वगैरेंना पराजय पत्करावा लागला होता. आता काय झालंय की रविवारचा दिवस आहे आणि रविवारचा दिवस जसा तिखट खाण्याचा असतो तसा नखा कापडायचा असतो. आता 2 ओव्हरमध्ये 9 रनचा झाल्यात. काही सपोर्टर जे आहेत दोन्ही टीमचे थोडीशी बोटं थोडे दातामध्ये गेल्यात, नख कुरतडणार आहे. म्हणजे नेल कटर नाही आहेत पण नेल बेटिंग हा मॅच होऊ शकतो. परत आलाय पण वेळ थोडासा गेलाय. गौरवसाठी वेळ आलाय, संदेशसाठी वेळ आलाय. भरतला पुन्हा एकदा संधी दिले. 24 बॉल 39 धावा करायचा. 2439 चा मॅच. डावखुरा त्याचा फलंदाज संदेश आहे. स्ट्रायकर एंडला गौरव घरत दुसऱ्या बाजूला रेडी आहेत ज्याच्यासाठी कॅश प्राइज आले. निशू मात्रेकडनं लागोपाचे 3 चौकार 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला चेंडू हवेत खेळा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 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 झेल. ओहो 1 2 3 याचे कॅचर नहीं याचे जगलर बन सकते. जगलिंग वाला 1 2 3 हमारी सासे ना गली में अटकी थी. श्वास रोखला गेला होता. कॅच सुटलाय, जीवनदान लाभलंय, 1 रन आलाय. नाही खरोखरच हा जर कॅच पकडायलाच पाहिजे होता. जर कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं सर, आणि जर असे जर कॅच जर तुम्ही सोडले तर कुठेतरी संघाचं मोरल कुठेतरी डाऊन होतं. आणि खरोखरच भरत यांची चांगली गोलंदाजी म्हणता येईल. भरत आलाय परत असंही म्हणता येईल. सुंदर शॉट होता परंतु पूर्ण बॅटच्या मला तर वाटतं बॅटची कडा लागली होती आणि एक चांगली संधी होती ती संधी हुकली आहे. काय म्हणता येईल ह्याचा फायदा होईल का फलंदाजाला? जीवनदान लाभले. नेहमीच क्रिकेटमध्ये जसं तुम्ही म्हटलं कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच जसं म्हटलं होतं. कॅच सुटलाय पण त्याच्यातून बाहेर यायचे. आता संधी संदेशला आले. संदेशला संधी आले. मौके ऐसे बार बार नहीं आते. मौका आपको भी आया है. वेळेचं बंधन आहे. रोहित आपल्या टीमला नक्कीच सांगायचं वेळेचं बंधन आहे. टाइम जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. वेळ 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 रंगलाय मैदानावरती. खेळ मैदानावरती रंगलाय. स्कोर 10 है लेकिन दम कम भी है. 10 का दम है, दम कम है. गौरव स्ट्रायकर एंडलाय. पायावरती चेंडू आदळलाय. अपील जरूर झालंय. 2-3 गोष्टी असतात ज्यावेळेला पायावरती चेंडू आदळतो. लेग बायचा इशारा पंचांकडनं झालाय. एक तर पिचिंग ऑफ द डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या किती बाहेर चेंडू हाताळलाय, विदिन द स्टंप हाताळलाय की नाही, लागला तेव्हा इम्पॅक्ट काय होता आणि पुढे जाऊन यष्ट्याला लागतोय की नाही, या तिन्ही गोष्टी धावा फलकावरती 1-1-11 11 धावा फलकावरती. नाही खरोखरच जे पंचायत मैजी कुडू आहे ना खरोखर अनुभवाचा बोलबाला आहे आणि त्यांना त्यांचं क्रिकेटमध्येच जवळजवळ अर्ध त्यांनी आयुष्य क्रिकेटमध्येच बाल केलेलं होतं आणि त्यांना अनुभवाचा बोलबाला आहे. त्यांचे डिसिजन नेहमी खरोखर ब्राईटच असतात. बघूया तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन परत सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. यॉर्कर काय म्हणता येईल गोलंदाजीला सर? यॉर्कर म्हणजे आता आपला स्कोरर एका पेनाने काम करतोय. पण ज्यावेळेला एखाद्या बॉक्सचं जेव्हा पार्सल येतं ना त्यावेळेला बॉक्सवरती पेन काम काय नाही करणार, तिथे मार्कर पाहिजे. आणि अशा मॅच मध्ये यॉर्कर पाहिजे. तर यॉर्कर योग्य वेळेला आलाय. यॉर्कर आलाय आणि क्रिकेटचा खेळ असं चाललाय. तुमच्याजवळ हा चेंडू नसेल तर टिकावं लागणं कठीण आहे. आता एका बाजूने मॅच आला. एक मोठा फटका पाहिजे बॅटिंग करणाऱ्या संघाला. एक मोठा फटका पाहिजे. हवे चेंडू खेळायचे दक्षिण चेंडूच्या खाली. झेल अजून एक झेल झाले. आपल्या डीजेची वेळ. हे गाणं ऐकूया. बिलकुल एकविरा देवीच्या गाण्याचा तिथे उल्लेख केला गेला. 15 एप्रिलला तो यात्रोत्सव कार्ला गडावरती संपन्न झाला होता आणि तिथे उल्लेख केला की गुलाल उधळीनं. आता गुलाल घेऊन तर प्रत्येक जण आलाय. काही गोणी आणल्यात. संध्याकाळी फायनल जिंकल्यानंतर तो गुलाल उधळायचा आहे. पण विजयाचा रंग आहे तो. विजयाचा रंग गुलालाचा रंग असतो. तो कोण उधळणार? आता मॅच म्हणून म्हटलं ना टोटल बडा नाही लेकिन बॅटल बडावर आहे. बॅटल टॅकल केलं जात आहे. एकमेकांना टॅकल केलं जातं मैदानावरती. आता नवीन फलंदाज मैदानावरती आला.
निखिल क्रमांक 5 वरती आलाय, नंबर 5 है, लेकिन हाई फाई वाला खेल आपको भी दिखाना है. निखिल आलाय, 4 चेंडूचा खेळ झालाय, स्कोर आहे 11, 3 गडी बाद 11 धावा. अजूनही तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. भरत यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी, खरोखर भरतला परत आणून त्यांच्या टीमने आपला विजयश्री परत आणल्यासारखा वाटतोय. पण बघूया, गेम आहे, कालचा सुद्धा गेम होता सर, जो रोहित आणि यज्ञेशने फिरवला होता. तशी काय मॅच होऊ शकते का? नाही, तसाही खेळ होऊ शकतो. निखिल आहे, पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका, कव्हरच्या डोक्यावर चेंडू चाललाय, बॉर्ड लाईनच्या बाहेर, उडी वाला गाणाघात, चेंडू गेला डोक्यावर, मच निडेड, हवा हवासा वाटणारा चौकार. मान जा रे बेटे घणे लेवा ना तुठे पहिल्या चेंडूवर इनसाइड आउटचा फटका, चेंडू क्षेत्ररक्षक होते, तिथून त्याच्या डोक्यावर उडी जाय वाला गाणाघात, चेंडू गेला बाउंड लाईनच्या बाहेर. 15 धावा धावफलकावरती आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एक चौकारनं आता थोडीशी उमेद वाढवली आहे. ही नुसती उमेद नाहीये, ही उमेद की किरण आहे. निखिल आहे, पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला शेवटचा बॉल, चांगलं षटक भरत नाही हाताळलं होतं, पण या चेंडूवरती चौकार आलाय. मॅचचा मोमेंटम दुसऱ्या बाजूला शिफ्ट होऊ शकतो, मॅचचा मोमेंटम दुसऱ्या बाजूला जाऊ शकतो, असा मोमेंटम फिरवणारा हा चौकार आहे. या इनिंग मधला पहिला चौकार निखिल यांच्या बॅट मधून निघाला. बघूया निखिल काय करतायत आणि सुंदररित्या पुन्हा एकदा बघूया झेल होतोय का आणि 4 क्षेत्ररक्षण. बघूया 2 धावा मिळतात की 3 आणि 2 धावेवर समाधान. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं सर, पण इथे झेल दुसऱ्यांदा सोडताना दिसत आहेत. चला, झेल सुटला, 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांतर धावा झाला, धावफलकावरती 17 आहे, तो खतरा भी आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, स्कोर 17. आता 18 चेंडूचा खेळ आहे आणि 31 धावा अजूनही करायच्या, 31 करायचे 18 चेंडू मध्ये. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. आग आग पंछी तुला हिस्सा देव सांग करशील. आग पंछी तुला हिस्सा देव सांग करशील. आग पंछी तुला हिस्सा देव सांग गणशी. तुझे लग्नाला व्याधी पैसे हाल गणशी गणशी. तुझे लग्नाला व्याधी पैसे हाल गणशी गणशी. आग पंछी तुला हिस्सा देव. सर, निश्चित आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा हा विचार होता की काय विचार केला होता आणि काय घडलेलं आहे, आणि आता सुद्धा काय विचार केला होता आणि काय घडलेलं आहे. म्हणजे फार पूर्वी अल्फामध्ये मराठीवरती एक सिरियल होती, घडलंय बिघडलंय. बिलकुल, कोणासाठी काय घडलंय आणि कोणाचं काय बिघडलंय. आता बी महत्वाचं आहे, बी याच्यासाठी महत्वाचं आहे की तुम्हाला बी पॉझिटिव्ह खेळायचं आहे. घडलंय बिघडलंय वाला खेळ आहे, 18 चेंडूचा खेळ आहे, 31 धावा अजूनही करायचे. आता अनिल मेनमनशी जॉईन झालेत आमच्या जोडीला. चला, मॅच ऑन करा. जसा सचिनने उल्लेख केला, गेम रंगलाय, पण गेम इज ऑन आहे. आता कोणाचा गेम होणार आणि कोण गेम करणार त्याची लढाई आहे. नक्कीच आपण पाहिलं होतं, निश्चितच ओल्ड मूवी आपण पाहिला होता, कॉमेडी मूवी पाहिला होता आपण, अंदाज अपना. त्याच्यामध्ये आपण हा डायलॉग ऐकला आहे, गेम करतो का, आणि तसाच आज गेम कोणाचा होणार आहे ते पाहायचं आहे. या सामन्यामध्ये चुरस वाढेल निश्चितच. आपण पाहिलं लो स्कोर डिफेंडिंगचा सामना होता, आणि लो स्कोर डिफेंडिंगचा सामना होत असताना आपण पाहिलं परिस्थिती काय आहे आता ते सुद्धा बघण्यासारखं आहे. 31 रन पाहिजे 3 षटकामध्ये, आणि बत्तरवाडी संघाची गोलंदाजीला सुद्धा प्रशंसा केली जाईल तितकी कमी आहे. दोन्ही बाजूला. पण आता मध्यांतर झाला होता, थोडासा पाणी गेलं होतं मैदानावरती. मैदानावरचं पाणी आपल्या डीजेवरची गाणी आता बदलणार का मॅचची कहाणी? मॅचची कहाणी का बदलणार? गाली कलाटली सर्व काही आहे मॅच मध्ये. आगरी प्रीमियर लीग सुपरहिट काय अशा मॅच मुळे. कालच्या दिवसामध्ये धावांचा डोंगर पाहिलाय, आज धावांचा काय तुळसा ओघ गाठलाय का? 18 चेंडू 31 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. सुमित आहे समोर, निखिल आणि दुसऱ्या बाजूला
गौरव. अर्थात गौरवचा जरा इंग्लिश मध्ये पाहिलं तर प्राईड असतो, प्राईड. आता बघूया गौरव आपल्या प्राईड साठी खेळणार, गौरवासाठी खेळणार. स्ट्रायकरला गौरव रेडी आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताला गेला होता. वाईड 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 बॉल. इथून सुमित आले होते, सुमितला संधी दिली. धावा झाल्या दाबलगावरती 18 धावा आहेत. 18 चेंडूचा खेळ राहिलाय. 18 धावा आहेत पण 30 अजूनही करायचे आहेत. सर मी सांगू इच्छितो निश्चितच आपण पाहिलं होतं ज्या पद्धतीचं हे मॅचेस चालू आहेत ना त्याच पद्धतीचं ऑप्शन सुद्धा चालू होतं. त्या टायमाला मी उपस्थित होतो, त्या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती होती. विठाई विक्टोरियस संघ, त्यानंतर आपण पाहिलं तर श्री स्वामी समर्थ संघ यांना पाहिलं तर फटाफट त्यांचे प्लेयर्स घेऊन मोकळे झाले होते. परंतु आपण पाहिलं बत्तलवाडी संघ, नंतर अंश 11 संघ प्लेयर्स अशा प्लेयरची वाट पाहते की ते प्लेयर्स निश्चितच चुनून घेतले ते प्लेयर होते. आणि बत्तलवाडी संघात आता आपल्याला दिसून येते या मॅच मध्ये की चुनून प्लेयर कसे घेतले होते ते. म्हणजे ज्या गोष्टीचा उल्लेख अनिल तुम्ही करतात ना तो ऑप्शन होता, पण या टीमने ऑप्शन शोधले होते. ऑप्शन त्यांनी शोधले होते, ऑप्शन तिथे होता. ऑप्शन आहेत पण आता ऑप्शन काय आहेत? बॅटिंग करणाऱ्या संघासमोर ऑप्शन काय आहेत? एक मोठा फटका, एक चांगला फटका, एक चांगला चौकार, एक चांगला षटकार जो धावांच्या जवळ जाईल. तर फिल्डिंग करणारा संघ सुमितसाठी टिचून मारा करायचा आहे. सुमित एकदा सज्ज होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड वाईड वाईड. काल आम्ही म्हटलं होतं असं वाईड वाईड टाकाल तर तुमची परिस्थिती वाईड व्हायला वेळ लागणार नाहीये. आणि तसाचा वाईड बॉल आता आलाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 20-20. ज्या पद्धती अटॅकिंग गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये होती त्या पद्धती अटॅकिंग गोलंदाजी या इनिंग मध्ये सुद्धा पहिल्या 3 षटकांमध्ये झालेली आहे. परंतु आता मात्र सुमित गोलंदाजी हाताळत असताना थोडंसं चुकी करतोय या ठिकाणी. त्या चुकीला सुधारणं गरजेचं आहे कारण आपल्याकडे बॅलन्स कमी आहे आणि बॅलन्स कमी असताना या पद्धतीची गोलंदाजी हाताळणं म्हणजे निश्चितच चुकी नाही तर ती निश्चितच वेळा पण म्हणता जाईल. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांतरच्या चेंडू अवांतरमध्ये धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या फलकावरती 20-20 21 21 धाव फलकावरती. जसं तुम्ही उल्लेख केला बॅलन्सचा, बघा मोबाईल मध्ये बॅलन्स नसला तर फोन लागणार नाहीये, बँकेमध्ये बॅलन्स नसला तर पेमेंट होणार नाही आणि आयुष्यामध्ये बॅलन्स नाहीये तर पुढे जाणार नाहीये. हा बॅलन्सचा खेळ आहे. हा तोल सावरायचा आहे, तोल पुढे न्यायचा आहे, समतोल साधायचा आहे. म्हणून क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला काय वाटतं टेन्शनवाला आहे, प्रेशरवाला आहे, दबाववाला आहे. तसा तो पेशन्सवाला पण खेळ आहे. बॅलन्स असताना निश्चित बत्तलवाडी संघाला काय करायचं आहे? निर्धाव चेंडू हाताळायचे आहेत आणि निर्धाव चेंडू जर हाताळले तर निश्चितच जो फासला आहे तो फासला मोठा होणार आणि मोठा फासला होला तर विठाई विक्टोरिया संघावरती दबाव प्रस्थापित केला जाऊ शकतो. क्या बात है, क्या एफर्ट है यहाँ पर देखा जाए आखिरकार अपन देखा जाए तो इस गेंद को अड़ाया गया लेकिन उसके बाद अपन देखा जाए तो ये गेंद लगभग चौका पार कर रही थी लेकिन आखिर क्षण पर इस गेंद को यहाँ पर रोक लिया गया है. चला चांगला फटका केला होता. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता आणि जसं तुम्ही उल्लेख केला की बटालवाडी टीमसाठी ऑप्शन काय होते त्यांनी ऑप्शन शोधलेले आहेत. पण आता ही लढाई अशी आली ना त्यांच्या समोर जास्त ऑप्शन नाही आहेत. आता या मॅच मध्ये जास्त नाही, विकेटवाला ऑप्शन आहे. कारण हे अमिताभ बच्चनची कोण बनेगा करोडपती नाही, 4 ऑप्शन वाली एकच ऑप्शन आहे. विकेट विकेट विकेट. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केल्या चेंडूला लंबच्या रिझममध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव. आता बाहेरनं सांगितले बाबा कोणाजवळ चेंडू गेलाय तर धाव, याच्याजवळ चेंडू गेला असेल तर धावू नको. एक धाव या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. एकाच्या जागी 2, 2च्या जागी 3 धावा आल्यात. टाळ्यांचा गजर एका डागाउट मध्ये आल्यात. या 2 धावा या चेंडूवरती आल्यात. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय 26. 26 22 अजूनही करायचे आहेत. 15 चेंडू धावे करायच्या त्या 22. हा सर एक सामना आठवतोय मला या पटांगणावरचं ज्या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेर वाईडचा इशारा, वाईचा इशारा येतो पंचांकडनं. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. या षटकामध्ये थोडंसं या ठिकाणी स्वतःहून धावा खर्च केल्या जात आहेत. आता टीमला आपल्या जिंकण्यासाठी थोडंसं डिसिप्लिन वाले अनुशासनवाले गोलंदाजी हाताळायची. हे सगळं होणार, हे सर्व होणार. आग्रे प्रीमियर लीग मध्ये सर्व काही होणार. धावा जाणार, वाईट जाणार. 15 चेंडूचा खेळ आहे. 21 धावा अजूनही करायचे आहेत. 15 बॉल 21 21 धावा धावफलकावरती. मॅच सध्याच्या घडीला रंगलाय. आता थोड्याशा टिप्स दिल्या जातात, तिथून सांगितलं जातं बाबा तुला काय करायचंय, कुठे टप्पा हाताळायचा आहे, कुठे तुला चेंडू हाताळायचा. दुसऱ्या बाजूला ही सिच्युएशन आहे. गौरवसाठी चांगली आहे. गौरवसाठी अशी सिच्युएशन पाहिजे होती. गौरव स्ट्राईक करायला सज्ज आहेत. 15 चेंडू 21 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. गौरवसाठी फटका केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. झेल. ओ ओ ओ ओ हे काय घडलंय? हे तर असं आहे ना, मराठीमध्ये एक म्हण आहे, दैव देता आणि कर्म
नेत. तशी लढाई आहे. दैवानं दिलं होतं पण कर्मानं ते सोडलंय. जेल अजून एक सुटलंय. जेल सुटल्यानंतर आपण पाहतोय जेल कोणाचा सुटलेला आहे ते पण पाहण्यासारखं आहे सर. जेल कोणाचा सुटला आहे तो तो सुद्धा पाहण्यासारखा आहे. गौरव घरत जो फलंदाज कर्णधार आहे ज्याच्यामध्ये दमकमाय ताकद आहे. जर गौरव घरतला जर निश्चित हा जर झेल टिपला असा, गौरव घरत बॅक टू डिपार्ट केला असा आणि थोडासा दबावाखाली आपण विक्टोरिया संघाला आपण पाहिलं असतं, पण तसं काही घडत नाहीये. थोडस बाल बचे यहाँ पर गौरव घरत और इसका दबाव यहाँ पर सामने दिखाई देता हुआ. आता वाईड जसा टी शर्टचा साईज असते एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल तसा एक्स्ट्रा लार्ज चाललाय. एक पण पहिल्या 3 ओव्हर मध्ये एक पण एक्स्ट्रा रन होती. पण आता पुण्यात या स्वतःला सांगा, तो 3 इडियट मधला डायलॉग आहे ना, फेमस डायलॉग, ऑल इज वेल 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 ऑल इज वेल. स्वतःला सांगायचं आहे इथे चांगलं काहीतरी घडेल, माझ्यानं चांगलं काही होईल हे स्वतःला सांगायचं आहे. कारण स्वतःला सांगायचं आहे. बघा संकट आली असतं तुमच्यामधल्या क्षमतेची परीक्षा बघण्यासाठी. आता संकटासमोर तुम्हाला लढायचं का रडायचं हे तुम्ही तुमचं ठरायचं. तुम्ही रडलात तर संकट तुम्हाला संपवून टाकतील, पण तुम्ही तर लढलात तर संकटावरती तुम्ही मात करणार. कारण नक्कीच सर आपण सांगू इच्छितो की कारण स्कोर या ठिकाणी कमी होता आणि कमी स्कोर मध्ये गोलंदाजी टाकत असताना सुरुवात चांगली केली गेली होती 3 षटकांमध्ये आणि ही वेळ परत येणार नाहीये सर. ही वेळ परत येणार नाही कारण पुढचा सामना खेळत असताना आपण सांगू शकत नाही की अशी परिस्थिती येईल का. यानंतर परिस्थिती काय असणार, धावांचा डोंगर सुद्धा समोर उभा असू शकतो. आणि तेही होऊ शकतं. शेवटचा बॉल आहे षटकातील. फुल टच चेंडू हवेत केल्या. पॉईंटच्या रिझल्ट मध्ये शतक शक्ती तैनात. एक धाव या चेंडूवरती लांब षटक होतं. तसं एकदा ती मालगाडी असते ना 50 डब्यांची 55 डब्याची 60 डब्याची, तसं लांब षटक संपलंय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 3-0 30 30 60 90 3 पेग असतात त्यावेळेला 30 वाला पेग आलाय. 12 चेंडूचा खेळ आहे. काल आठवण केलंय 90 वाले पेग होते. काल रॉयल स्टॅक होती ना, आता रॉयल स्टॅक ते सांगते ना मेक इट लार्ज. लोके रॉयल टच काय नंतर मेक इट लार्ज त्यावेळेला मोठा पेग बनवला जातोय. आता हे छोटा वाला आहे. बघूया 12 चेंडूचा खेळ आहे. 18 धावांची आवश्यकता आहे. वेळ जास्त गेलाय या मॅच मध्ये, त्यावरती नजर असू द्या. डीजे वाले भाई रेडी आहे, हे गाणं ऐकूया. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला. थँक्यू सो मच. निश्चित आपण पाहतोय रोहित पाटील गोलंदाजी मध्ये खूप कर्णधार गोलंदाजी मार्ग वरती येतोय आणि अटॅकिंग गोलंदाजी करण्याच्या इराद्यामध्ये हा गोलंदाज आहे. कारण हे षटक महत्वाचं आहे सर. या षटकामध्ये निश्चित 4 ते 5 धावा खर्च केल्या तर पुढच्या षटकामध्ये निश्चित मोठी टोटल राहील आणि ती डिफेंड करताना थोडंसं या ठिकाणी मदत होऊ शकते. मग या षटकावरती नजरा आहेत, फार नजर आहेत. या षटकामध्ये ठरेल. मध्ये जसं आमच्या प्रशांतजी नेहमी सांगतात का की ऊट किस करवट भेटेगा. आता अर्नाळ्याच्या बीचवरती भरपूर उंट आहेत, पण तो कोणत्या बाजूला बसेल कोणाला माहिती नसतं. तसा मॅच आहे. कोणत्या बाजूला तो बसणार, कोणत्या बाजूला तो मॅच जाणार त्याचा फैसला या षटकामध्ये जवळपास होणार. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. चेंडू चालला लॉंग ऑफच्या रिझमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग झालं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावणीची धाव बोलत 31 31 धावा या चेंडूवरती पूर्ण. रोहितचं आणलं. रोहितला या षटकामध्ये आणलं. त्याला धावा रोखायच्या, धावा थांबवायच्या आहेत. 11 चेंडूचा खेळ आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. धावा रोखण्यासाठी 6 चेंडू सुद्धा हाताळणं गरजेचं आहे सर. आणि 6 चेंडू असे हाताळायचे आहेत अचूक टप्प्यावर लाईन वरती हाताळणं गरजेचं आहे. कारण खेळपट्टीवरती मधल्या फळीतले फलंदाज आहेत. गौरव घरत सलामीच्या रूपाने आला होता, तो सुद्धा खेळपट्टीवरती आहे. तर त्यांच्या समोर गोलंदाजी हाताळत असताना आता मात्र चेंडू हवेत मध्ये टप्पा पडला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी येते. फेकी आल्यानंतर आता या मात्र काय घडते या ठिकाणी दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये निखिल रनआउटच्या रूपाने बाद होते. बापाचा रुबाब माझा राजाचा दिसून कन्हैया पोरींचा पण दिवाना माझ्या राणीचा. आज इंस्टावाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड आहे.
येस थँक्यू सर. पहा या ठिकाणी दिनेश म्हात्रे आत्ता येत आहेत. म्हणजे दिनेश म्हात्रेला पूर्वपडा संघाकडनं खेळताना सलामीच्या रूपाने येताना आपण पाहिलेलं होतं आणि आज मात्र या ठिकाणी थोडंसं मला वाटते प्रॅक्टिस कमी आहे, त्या कारणे मधल्या फळीत फलंदाजी मार्गमध्ये येताना दिसत आहेत. या एक सामना आठवू इच्छितोय. पापडीचा संघाने याच मैदानावरती 24 चेंडूमध्ये 23 धावा डिफेंड केलेल्या आहेत. तर या धावा तर थोडंसं वर आहेत. बघूया मॅच मध्ये काय होत आहे ते सांगणार आहेत दिनेश. 10 चेंडू 16 धावा आहे. 10-16. थोडस बाजूला काय ते घेतले, बाजूला सोडा. आपण टेबल खुर्च्या थोडं बाजूला घ्या कारण मॅच रंगलाय. मॅच रंगलाय. विटाई विक्टोरियस वर्सेस बत्तलवाडी आगरी ब्रदर्स. मॅच रफ अँड टफ आहे, रफ अँड टफ आहे. पण कॅप्टन जास्त वेळ जातोय. या षटकासाठी आपण बघितलं तर 6 ते 7 मिनिटाचा आतापर्यंत अवधी झालाय. आता तसं ना आयोजक तुम्हाला महत्वाची सूचना करतात. वेळेवरती लक्ष ठेवा, टाइम वरती लक्ष ठेवा. 10 चेंडूचा खेळ आहे, 16 धावांची आवश्यकता आहे. 10-16चा मॅच. दिनेशला क्रमांक 6 वरती पाठवले. क्लीन बॉल पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त. क्लीन बॉल डिस्ट्रॉय. कुणाला घाबरत नाही. वन साइड हिरो आहे यो, वन साइड. गाण्यामधले वन साइड आहे पण मॅच वन साइड नाही चाललाय, दोन्ही साइडने चाललाय. नक्कीच मॅच दोन्ही साइडने चाललेली आहे. आता या मॅचवरनं आपल्याला कालचा मॅच शेवटचा आठवतं. नाही कालचा मला डिशूम मला होता. म्हणजे जर आपण चित्रपट सृष्टी पाहिली ना, एक असतात जे जास्त ज्याला म्हणता येईल की बिझनेस करतात, जास्त पैशाचा बिझनेस, आणि काही चित्रपट कलात्मक असतात. आर्ट तसा आर्टवाला आहे, हा कलात्मक आहे. काल डिशूम वाला होता, हा आर्टवाला खेळ आहे. इथे कला पेश करायची, कला सादर करायची आहेत आणि आपला आर्ट या मैदानावरती दाखवायचा. 9 चेंडूचा खेळ आहे. 9 चेंडूचा खेळ असताना स्कोअर पाहिजे 9 चेंडू आणि 16 धावा. नवीन बला मैदानावर दाखल झालाय रुपेश. रुपेश जो नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅटर आहे आणि या रुपेश मध्ये ती ताकद आहे की या धावांना रुपेशला आपण खूप वेळा पाहिलेला आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येवरती भर देऊन धावसंख्येची वाटचाल पुढे करताना पाहिलेला आहे. पण आज मात्र या ठिकाणी एक मोठा फटका मारायचा आहे. तो एक मोठा फटका रुपेशच्या बॅटीतून येईल का हे सुद्धा बघण्यासारखं असणार पाहिजे. तो पण मोठा फटका पाहिजे. मोठ्या फटक्यात येणारा आवाज, टॉकचा आवाज, त्या टॉकच्या आवाजानं वाढणारा कॉन्फिडन्स, वाढणारा आत्मविश्वास तो आता पाहिजे. तो मोठा फटका तुम्हाला पाहिजे. 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहेत. 10 चेंडू वरती 16 धावा आणि रुपेश 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. रुपेश क्रमांक दिलाय तुम्हाला 7चा. 7 द्यायची आहे. एक मोठा फटका खेळायचा आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू आता आहे. चौथा निर्धाव डॉट बॉल. म्हणून म्हटलं ना मॅच वन साइड नाहीये. फार पूर्वी टेप रेकॉर्डर होता. ए साइड वाजवली का बी साइड पलटून लावायला लागायची. आता ती ए साइड वाजले, आता ही बी साइड वाजवली जाते. नक्कीच कारण आता मात्र गोलंदाजी मार्कवरतून पण सुद्धा या ठिकाणी अटॅक करायला लावलेला आहे. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे आता मात्र प्रमुख अस्त्र तो आता मात्र क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये राहिलेला आहे. तर मात्र काय करते या ठिकाणी कट केलेला आहे. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. 4 धावांसाठी येतोय चौकार. रुपेशच्या बॅटतून कलात्मकरित्या मारला हा चौकार. थँक्यू. चेंडूने थोडीशी गिरकी घेतली. फटका खेळला तो ऑफस्टम्पच्या बाहेरचा फटका खेळला. चेंडूने गिरकी घेतली आणि त्या खेळाडूची फिरकी घेतली. फिरकी वाला खेळ आहे. चेंडू वळवाय, मॅचही वळणार आहे. मॅच वळणार आहे. या चौकारनं काय झालं तेही सांगूया. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला चेंडूला ऑफसाईड दिशेने. चेंडू चालला बॉन्डलाईन जवळ. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचल्यात. फील्ड केला जाईल. 2 धावा चेंडूवरती पूर्ण करतात. 2 धावांनी तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव 3 धावा चेंडूवरती पूर्ण. चेंडू चाललाय. फील्ड केलं जाईल. 3 धावा चेंडूवरती. या 3 धावाने धावलक जाऊन पोहोचलाय तो. 39. आता खेळ काय राहिलाय? खेळ राहिला 6 चेंडू. 6ला उलट करा 9 होईल. 9ला उलट करा 6 होईल. उलटा पुलटावाला खेळ आहे. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया.
आम्ही कसं करीत माझे तपशूच लगीन करीत माझे तपशूच लगीन करीत असं करीत आम्ही कसं करीत माझे तपशूच लगीन करीत माझे तपशूच लगीन करीत थँक्यू अनिल गाणं वाजले असं करीन तसं करीन. आता दोन्ही टीम काय सांगता बाबा कसं पण कर पण मॅच जिंक कसं पण कर असं कर तसं कर पण मॅच जिंकव. 6 मध्ये 9चं समीकरण आहे निश्चितच उलटा पुलटाचं समीकरण. या उलटा पुलटामध्ये जो सरळ करेल तो सामना हा जिंकणार आहे. पण मॅच सरळ नाही ना. मॅच जिलेबी सारखा आहे. जिलेबी पहिला बाहेर येते सरळ असते नंतर गोल गोल फिरते. मॅच जिलेबी सारखा सरळ आहे. हा सरळ नाहीये. हा मॅच जिलेबी सारखा सरळ आहे. आणि जसं ते चौकारानं काय झालं होतं माहिती का अनिल एक मोठा मोड आला होता टर्न म्हणजे इथून पुढे गेल्यानंतर ओलांड्यावरती टर्न आहे ना त्याच्यापेक्षा मोठा टर्न. नक्कीच नक्कीच मोठा टर्न त्याच्यापेक्षाही मोठा. तो चौकार आल्यानंतर 3 धावा सुद्धा धावून काढल्या गेल्या त्या दबावामध्ये होत्या. कारण चौकार आल्यानंतर थोडासा दबाव या ठिकाणी फिल्डर वरती या ठिकाणी दिसून आला होता आणि त्या दबावामध्ये त्या 3 धावा या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी धावून काढल्या गेल्या. आता मात्र 6 मध्ये 9चं इक्वेशन आहे. 6 मध्ये 9 डिफेंड करण्यासाठी कोणता गोलंदाज येईल ते सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे. आता तुम्ही सांगितलं तर ऑप्शन मध्ये भरपूर काही खेळाडूंना त्यांनी घेतलंय मग तुमची 4 गोलंदाज असायला हवे ना. आता चौथा बॉलर कोण आहे त्याच्यावरती चर्चा चालले. संदीपच्या हातामध्ये फार विश्वासाने चेंडू दिला. दुसऱ्या बाजूला गौरव. एका बाजूला गौरव आहे तर दुसऱ्या बाजूला ज्यानं 1 to 4 नाही केलंय पण 4 to 3 केलंय. एक चौकार ज्याच्या बॅटमध्ये आलाय तो रुपेश स्ट्रायकर एंडला आहे. आता टाळ्यांचा गजर एकाच डगआउट मध्ये आला होता अनिल. येस रुपेशला म्हटलं होतं सर ज्या पद्धतीने फलंदाजीवरती ज्यावेळेस आला होता त्यावेळेस मी सांगितलं होतं याच्याकडनं नजाकत भरे फटके आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एक नजाकत भरावा फटका जो चौकार गोळा केला होता फक्त ना फक्त त्या चेंडूला दिशा दिली होती आणि तो चेंडू गॅप मध्ये ढकलला गेला होता आणि चौकार गोळा केला गेला होता. फक्त चेंडूला दिशा नाही दिली मॅचला पण दिशा दिली. मॅचला सुद्धा दिशा दिली. मॅचला त्या दिशेला पाठवलेला आहे. आता म्हणून म्हटलं ना आता थोडंसं वाळूचं वादळ आपण धुळीचं वादळ पाहिलंय. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. संदीप आहे गोलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला रुपेश. दुसऱ्या बाजूला गौरव. वादळ उडलं सर पण थोड्या वेळानंतर जर 2-3 चेंडू निर्धाव पडले ना त्या ठिकाणी सन्नाटा सुद्धा या ठिकाणी दिसून येईल आपल्याला. नाही पण एका डागाऊट मध्ये टाळ्यांचा आवाज आलाय आवाज थोडासा टाळ्यांचा आवाज आला. एका डागाऊट मध्ये ऑन साईडला चेंडू केला मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक वेळेवरती आलाय. इथून सांगतोय बाबा धावा धाव धावा धाव पळा पळ. मॅच मध्ये भरपूर काय झालंय. इकडून पण आवाज आलाय बाबा धाव. तो सांगतो धावू नको धावू नको म्हणून म्हटलं ना असं कर तसं कर कसं पण कर या दुसऱ्याकडे संधी होती परंतु ती फेकी सुद्धा निश्चितच अचूक होती आणि फेकी केल्यानंतर जे गॅदर सुद्धा होतं ना ते सुद्धा प्रशंसनीय होतं. आता ही खेळ कसा झालाय मैदानावरती भरपूर काही बदलला जात आहे. भरपूर काही बदल पण ही आगरी प्रीमियर लीगची मजा आहे. ही आपल्या प्रीमियर लीगची मजा आहे. लज्जत आहे. आज संडेचा दिवस आहे. भरपूर काही तिखट आहे हार्ड आहे सर्व काही आहे. तशी आगरी प्रीमियर लीगची लज्जत आहे. आणि जसं पुढे जाईल ना ही मॅच जशी टुर्नामेंट तशी लोणच्यासारखं मुरलं जाणार. अजून लज्जत येणार. 5 चेंडू आहेत आणि 8 धावांची आवश्यकता आहेत. इथून वाट पाहून झाले वाट लावायची वेळ आले. 5-8चा मॅच. 5-8चं समीकरण आहे निश्चितच. स्ट्राइक होती गौरव. क्या बात आहे. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू जबरदस्त चेंडू निर्धाव चेंडू. डॉट बॉल. आता टाळ्यांचा आवाज बत्तलवाडी आगरी ब्रदरच्या डगाऊट मध्ये आलाय. बघूया कडकडाट होतो या ठिकाणी. जसजसे निर्धाव चेंडू पडतील सर तसं बत्तलवाडी संघाच्या खेमेमधनं आपल्याला टाळ्यांचा वर्षा होईल आणि जसजसं एकेरी दुहेरी धावा वाढतील किंवा एक मोठा प्रहार येईल आणि त्यावेळेस विठाई विक्टोरियस संघाकडनं टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐकून येणार आहे. बघूया आता विक्टोरियस पण रेडी आहे. ते सांगता आम्हाला टाळ्या वाजवायच्या आहेत. भजेगी टाळी भजेगीसाठी सिटी टाळ्या आम्हाला वाजवायच्या आहेत. विठाईला टाळ्या वाजवायच्या आहेत. विठाई विक्टोरियाच्या डगाऊट मध्ये टाळ्यांचा गजर.
महाकाल तारली थँक्यू. आता गौरव काय सांगतो माहितीये का सर ना आताच नुकतंच आपण अमरनाथची टुर्नामेंट पाहिली 12 मध्ये 3 डिफेंड झाल्या होत्या आणि आता मात्र 3 मध्ये 2 धावांची गरज आहे. म्हणजे बाहेर चायनीज वाला असेल तर तो 1/2 करतो. आता 3/2 आहे. 3/2 आहे. 3/2 आहे. 3/2 आहे. 3/2 आहे. पण मॅच नाही संपलाय. गौरवने सांगितलं गौरव प्राईड साठी खेळतोय. षटकार ठोकल्या गौरवच्या बॅट मधनं. आता परत येण्याची तयारी संदीपलाही करावी लागणार आहे. 3/2 3/2 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. 2-2-2-2-2 मी और टू म्हणजे तू का तू असं आहे. 3/2 इथून येणारे एखाद 2 निर्धाव चेंडू थोडासा सामन्यामध्ये या ठिकाणी बत्तालवाडी संघ येऊ शकतो परंतु एक फटका दूर आहे विठाई विक्टोरी संघ विजयाच्या. आणि पण एक काय स्ट्रोक खेळाय जबरदस्त स्ट्रोक गौरवच्या बॅटमधनं. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. अजून ऑफसाइड फिल्डिंग क्या बात आहे. आले कलाटली येऊ द्या गाणी मॅच मध्ये कलाटली. डीजे वरती ऐकूया गाणी. डीजे आता मॅच का आलाय चर्चा चालल्या मैदानावरती. एक फेमस डायलॉग आहे ना अनिलजी. आता मॅचची कहाणी काय ते सांगतो. जिंकून जिंकणार कोण. धावा पाहिजे 2 मध्ये 2 धावा पाहिजे. चर्चा चालले जिंकणार कोण. मी मूवी पाहिला तर जो बी लाना 2 लाना. आता फलंदाज काय सांगेल. नवीन आलेला फलंदाज सुद्धा काय सांगणार आहे की फटका असा मार जो बी लाना 2 लाना. पण आता दोन्ही खेळाडू आलेत ना रवी मानकर गौरव बोलिंगचा बिलोंग करतात. म्हणजे दोघी पण आले तेही पण आहेत ना. रानपाड्याला बिलोंग करणार आहे बिलकुल. जोई लाना 2 लाना. पण असं नका करू ना 2 चाय लाना असं नका करू. ना नहीं होना मग ते अगर लाया तो यहाँ पर विठाई विक्टोरियस टीम मैच जीत सकता है. अगर नहीं लाया तो यहाँ पर बत्तलवाड़ी टीम विजय. रवी मानकर सेकंडला आहेत पण स्ट्रायकर गौरव आहे. चला टाळ्यांचा गजर एकदा डोली डगाउन मध्ये येऊ द्या विठाई विक्टोरियस आणि बत्तलवाडी आगरी बाजार. तुमच्या खेळाडू कक्षामध्ये आवाज येऊया. या झोन मध्ये 2 धावांची गरज आहे. 1 चेंडू निर्धाव या ठिकाणी बत्तलवाडी संघ पूर्ण सामन्यामध्ये येऊ शकतो. 1 फटका दूर आहे विठाई विक्टोरियस संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करण्यासाठी. पण एक पिक्चर आला होता ना कितने दूर कितने पास. तसा मॅच आहे. किती लांब किती जवळ. कितने दूर कितने पास आसपास. आणि जेवण झालं ना का आपण 5-5 वाला बरीचप खातो तसं आहे. आसपास आहे. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला चेंडू केला खेळ खल्लास. गौरव मान जरे बेटे घने लगा ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना रे गरे बेटे. हां मान जरे बेटे घने लगा ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना रे गरे बेटे. खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. थँक्यू डीजे थँक्यू. किशोर पाटील आमचे ग्रामसेवक आहेत. ह्यांनी कृपया मंचावर येण्याची कृपा करावी. आदरणीय किशोरजी पाटील साहेब. तसेच भानुदास म्हात्रे निसर्ग रिसॉर्टचे ओनर हेही आपल्या